विधानसभेमध्ये आपण जातोय, बीडच्या प्रकरणात क्षीरसागर बोलतायत। वारंवार मी हा खून झाल्यापासून मी वारंवार बोलतोय की जर या तिथं जे गुन्हेगार सापडले त्यांचे जर कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड जर सापडले अध्यक्ष महोदय, सीडीआर जर सापडले तर पूर्णपणे जो काही खून झाला अध्यक्ष महोदय तो आपल्या समोर येईल। माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण चॅलेंज म्हणून गडचिरोली जसं घेतात तसं चॅलेंज म्हणून आमचा बीड जिल्हा घ्या आणि हा जो गुन्हेगारीचा पॅटर्न आमच्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे अध्यक्ष महोदय ह्याच्यावरती आळा काढा। आणि अध्यक्ष महोदय जनतेमध्ये जिल्ह्यामध्ये एवढा रोष आहे अध्यक्ष महोदय की जर हे अधिवेशन संपुस्तर जर या वाल्मिक कराडला जर अटक झाली नाही तर भव्य दिव्य आंदोलन आणि मोर्चा हा बीड जिल्ह्यामध्ये निघणार अध्यक्ष महोदय। माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना की आपण आपण साहेब बोला ह्या संदर्भातलं की त्याला अटक कधी होणार साहेब। ठीक आहे, नमिता मुंदडा। हा प्रश्न हा माझ्या मतदारसंघातल्या मसाजोग या गावाबद्दल आहे। संतोष देशमुख हे 2 वेळा सरपंच म्हणून। एक मिनिट। आणि जातीय समीकरण महाराष्ट्रामध्ये साधलं गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून कदाचित मला थांबवलेलं आहे। तुमची भेट झाली नाहीये तर अजित पवार नेमके कुठे आहेत? अजित दादा माझ्या माहितीनुसार आता तरी शोध काढण्याच्या माझ्या दृष्टिकोनातून काढण्यापेक्षा ते कुठे आहेत या बाबतीमध्ये संध्याकाळपर्यंत तुम्हाला म्हणजे कार्यकर्त्यांना भेटत नाहीये, चर्चा अशी की ते दिल्लीमध्ये गेलेले आहेत, तुम्हाला काय कल्पना आहे? या सगळ्या चर्चा यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातूनच ते पक्षश्रेष्ठींबरोबर सातत्याने संपर्कात आहेत आणि मला असं वाटतं की संध्याकाळपर्यंत याचा उलगडा आपल्याला सगळ्यांना मिळेल।